आपल्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव सर आहेत। सर, आज नरहरी झिरवळ हे त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली की मी गरीब असल्यामुळे मला गरीब जिल्हा दिलाय। असं काही नाही आहे, म्हणजे आता माझ्या तर ऐकण्यात हे काही आलेलं नाही आहे। परंतु ज्या वेळेला पक्षाचं शिबिर होतं शिर्डीला, त्यावेळेला सगळ्या मंत्र्यांची बैठक दादांच्या समवेत झाली आणि त्याच वेळेला पालकमंत्री पदाचे जिल्हे आम्हाला त्या ठिकाणी डिक्लेअर झालेले लक्षात आले। त्यामुळे दादांच्या समोरच हा विषय झालेला आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही असं काही नाराजी वगैरे त्यांची असेल किंवा तसं काही ते बोलले असतील। ते का बोलले हे मला काही सांगता येणार नाही किंवा मी ते पाहिलेलं पण नाही। सर, पण महायुतीच्या तीनही घटक पक्षांमध्ये जे काय पालकमंत्री पदावरनं नाराजी दिसते, कारण त्यांना प्रत्येकाला स्वजिल्हा न मिळता 400-500 किलोमीटर दूरचे जिल्हे मिळालेत आणि त्यामुळे ते गैरसोयीचे झाले। तुमचा काय अनुभव? हे बघा, एका जिल्ह्यामध्ये माझ्या सातारा जिल्ह्यात 4 मंत्री झाले, एकालाच कुणाला तरी पालकमंत्री पद म्हणजे संधी मिळणार, मग बाकीच्या तिघांनी नाराज व्हायचं काहीच कारण नाही ना। मंत्रीपद आपल्याला आपल्या पक्षामुळं आपल्या लोकांमुळं आपल्याला मिळालं आणि माझ्यासारखा कार्यकर्ता उलट मी समाधानी आहे की बुलढाण्यासारखा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा जिल्हा या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी तर नक्की समाधानी आहे। सर, बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे, तुमच्या मित्र पक्षाचे भाजपचे 4 आमदार आहेत। खरं तर हे स्वाभाविक आहे की आपले पालकमंत्री पहिल्यांदा जिल्ह्यात आले तर एखाद्या आमदारांनी स्वागत करण्यासाठी, आज एकही भाजपचा आमदार तुमच्या स्वागताला आलेला नाही। नाही, आपण चुकीचं बोलताय। कालच श्वेताताई महालेंनी मला त्यांच्या घरी बोलवलं होतं आणि मुळामध्ये सिंदखेड राजाला जसे आमचे जिल्हाध्यक्ष माझ्या स्वागताला होते, तसे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जिल्हाध्यक्ष हे माझ्या स्वागताला होते आणि जिथं जिथं त्यांच्या घरी सुद्धा मला ते म्हणजे निमंत्रित केलं, मी त्यांच्या घरी जाऊन आलो आणि जिथं जिथं स्वागत झालं तिथं भारतीय जनता पार्टीच्याही कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं। त्यामुळे आपल्या म्हणण्याला मला काही वाटत नाही फार अर्थ। ओव्हरऑल राज्यभरात जी महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, विशेष करून पालकमंत्री पदात, कधी मिटणार आहे? धुसफूस आता कसं आहे, हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे, परंतु धुसफूस काही 1-2 ठिकाणी असू शकते आणि राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणानं खंबीर आहेत, त्याचबरोबर अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब हे दोन्ही उपमुख्यमंत्री खंबीर आहेत। त्यामुळे हा प्रश्न ते सहज सोडवतील आणि ही काही धुसफूस मला काही वाटत नाही आणि ते राहणार पण नाही। तर नक्कीच राजमाता जिजाऊंचा जिल्हा मला पालकमंत्री पदासाठी मिळाल्यामुळे मी खुश असल्याचं मकरंद जाधव म्हणाले आहेत। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।